नमस्कार, जय भीम जय शिवराय। अर्थातच मी कांबळे संदीप। 25 फेब्रुवारीला शिक्षक भरतीच्या निवड याद्या मध्यरात्री लागल्या। त्यानंतर ज्यांची निवड झाली अशा उमेदवारांचं डॉक्युमेंटेशन, ज्याला कागदपत्र पडताळणी म्हणून, संबंधित आस्थापनामध्ये त्या जिल्हा परिषदकडून किंवा नपा मनपाकडून त्या जाहिराती त्या ठिकाणची निवड झालेल्या सगळ्या उमेदवारांची यादीसह पडताळणीचा जो काही शेड्यूल आहे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बहुतांश ज्या जिल्हा परिषदमध्ये निवड झालेले उमेदवार होते तिथे 4 मार्च ते 6, काही ठिकाणी 8 अशा दरम्यान, 6 ते 8 दरम्यान किंवा 4 ते 8 दरम्यान अशा पद्धतीनं आपली कागदपत्र पडताळणी त्या ठिकाणी होत आहे आणि होणार आहे। आणि दुसरीकडे जी निवड यादी लागली त्याच्यावर काही मुलांचे आक्षेप जे आहेत ते असल्याचे या ठिकाणी बऱ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे अशा मुलांसाठी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी सांगण्यात आलेलं होतं, निवड याद्या लागण्याच्या अगोदर, की निवड याद्या एकदम पारदर्शकपणे लावण्यात आलेल्या आहेत। कुठलाही त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही आणि शासनाचे जे काही प्रचलित नियम धोरण आहेत या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून त्या ठिकाणी निवड याद्या लावण्यात आलेल्या आहेत। जरी अपवादात्मक स्थितीमध्ये त्याच्यामध्ये काही आपल्याला दोष आढळून आले, चुका आढळून आल्या, तर तसं त्या प्रशासनाच्या लक्षात आणून द्यावं या कारणानं प्रशासनाकडून समस्या निवारण समिती, त्या ठिकाणी तक्रार समस्या निवारण समिती त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जो काही ड्राफ्ट आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, तो जो अर्ज आहे, तो जो ड्राफ्ट दिलेला आहे आयुक्त कार्यालयाकडून, त्याच माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुराव्यानिशी उमेदवाराचा रोल नंबर, उमेदवारांचा मोबाईल नंबर, निवडीचा प्रकार किंवा निवड न होता कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्यावर अन्याय झाला याचे पुराव्यासह त्याच्यामध्ये आपल्याला जो काही तक्रार निवारण समितीकडे अर्ज करायचा आहे तो अर्ज यजू पवित्र 2022 या मेलवरती आपल्याला प्रत्यक्ष आपल्या मेलवरून पाठवायचा आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन त्या ड्राफ्टवर जाऊन आपण अर्जही देऊ शकता। पण याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दखल घेण्यात येणार नाही, असं आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला बुलेटिनच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीनं काल एक न्यूज बुलेटिन आलं, त्याच्यामध्ये ज्या काही मुलांच्या तक्रारी होत्या त्यावर त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तर ते अशा पद्धतीचं होतं की निवड यादी 25 फेब्रुवारीला लागली। अनेक मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडले गेले। ज्या अभियोग्यताधारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्याच्या आरक्षित मध्ये प्रवर्गात निवडले गेलेले आहेत किंवा आरक्षणात लाभ घेतलेला आहे ते आरक्षित ठिकाणी निवडले गेले। त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना किंवा अभियोग्यताधारकांना त्यांच्या व अर्हता याचा एकत्रित विचार करून सामावून घेण्यात आलेला असल्याने कोणत्याही मागासवर्गीय प्रवर्गावर अन्याय झाला नाही व खुल्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित उमेदवारांना किंवा अभियोग्यताधारकांना आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेतलेला असणे अनुज्ञेय नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असल्या कारणाने केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा जो काही निर्णय किंवा जे काही धोरण आहे तेच धोरण राज्य शासनाचं असलेलं आहे आणि त्यावरती कार्यवाही करण्यात आलेली आहे। सोबतच निवड यादीचे अवलोकन केले असता किंवा निवड यादीचं जेव्हा काय आपण अवलोकन करू, निवड यादी तपासून बघू, त्याच्यामध्ये आरक्षित प्रवर्गावर जे काही पात्र होते उमेदवार ते खुल्या प्रवर्गामध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येते किंवा मागासवर्गीय उमेदवार जे होते पात्र खुल्या प्रवर्गासाठी ते खुल्या प्रवर्गात गेल्याचं त्या ठिकाणी दिसून येते। अशा पद्धतीनं न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून काल
आपल्याला सर्वसाधारण त्या ठिकाणी शंका समाधान म्हणता येईल मुलांचं ते करण्यात आलेलं आहे। सोबतच याच्याही पेक्षा अजून आपल्या मनामध्ये शंका असतील किंवा आपलं समाधान झालं नसेल तर आपण मेलच्या माध्यमातून जे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी चुका झाल्या त्याचे पुरावे जे काही मेल सांगितले तुम्हाला त्या ठिकाणी आपण संबंधित तक्रार निवारण जे काही समिती आहे त्याच्याकडे अर्ज करू शकतो किंवा मग प्रत्यक्ष जाऊन आपण भेटू शकतो। ज्या पद्धतीनं आपल्यावर अन्याय झाला असं वाटतो, मला वाटते या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पदभरती जी काही आहे त्याची निवड याद्या लागलेल्या आहेत। अजून त्यावर व्यवस्थितरित्या त्याचं अवलोकन केल्याच्या नंतर बरेच उमेदवार मागासवर्गीय उमेदवार त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गामध्ये निवडले गेल्याचं त्या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे काही गोष्टी व्यवस्थितरित्या आपण अवलोकन केलं नसल्यामुळं त्या ठिकाणी चुकीचं झाले असं वाटते। पण त्यासाठी अगोदर तक्रार निवारण समितीकडे त्याचा पुराव्यानिशी आपण दखल घेणं महत्त्वाचं आहे, अर्ज करणं महत्त्वाचं आहे। त्याही ठिकाणी जर आपलं शंका समाधान झालं नसेल एक बार आपण अगोदर ते तक्रार समितीकडे अर्ज करावं किंवा प्रत्यक्ष भेटून त्याची जी काही आपली समस्या आहे त्या ठिकाणी मांडावी। त्याच्यानंतर मग जर आपलं काही समस्या शंका समाधानच झालं नसेल तर मग बरेच मार्ग आहेत, त्या पद्धतीनं आपण त्या गोष्टीवर अवलोकन करायला हवं, त्या पद्धतीनं कार्यवाही करायला हवी। सध्याच्या स्थितीला मला वाटतंय या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा मागासवर्गीय मुलांवर अन्याय झाला नाही। जर असं लक्षात आलं तर नक्कीच मग आपण त्यावर ठोसपणे कार्यवाही करण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळं कुठल्याही अफवांना बळी पडू नका एवढंच सांगतो। याही पेक्षा महत्त्वाचा हा विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त मुलांना कशी संधी उपलब्ध होईल आणि ज्या काही जागा रिक्त राहिल्या त्या समांतर आरक्षणाच्या किंवा मग खाजगी संस्थेची जी मुलाखतीसहची यादी आहे या ठिकाणी ज्यांचा 2-4 मार्कांना 8 मार्कांना नंबर राहिलेला आहे त्यांना त्या ठिकाणी संधी कशी उपलब्ध होईल, ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना संधी कशी उपलब्ध होईल याच्यासाठी माझा कायम पाठपुरावा राहील आणि त्या मुलांना लवकरात लवकर संधी उपलब्ध व्हावी यासाठी माझे 100% प्रयत्न असतील आणि प्रशासन सुद्धा त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरच जे काही मुलाखतीसहची निवड यादी होती ती जाहीर होणार आहे। त्यामुळं मुलांनी अफवावर विश्वास न ठेवता या गोष्टीकडे लक्ष द्यावं की आपण कुठेतरी प्रशासनामध्ये जाणार आहोत। सरकारने धोरण निश्चित करून जी काही निवड यादी लावलेली आहे तर ती कशी लावली याचं अवलोकन करावं, असं लावायला पाहिजे तसं करायला पाहिजे या गोष्टीपेक्षा कशी लावली त्याचं अवलोकन करावं। त्याच्यात जर काही दुरुस्ती करावं वाटली असेल किंवा त्याच्यात चुका झाल्यात असं वाटत असेल तर तक्रार समस्या निवारण जी काही समिती आहे त्याच्याकडे आपले अर्ज दाखल करावे एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। मित्रांनो, आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। नवीन शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी किंवा शैक्षणिक माहितीसाठी नक्कीच आपल्यासोबत जुळून राहा। इथेच थांबतो, धन्यवाद। आणि याच्यापेक्षा काही वेगळे जर आपले प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।